नमस्कार मित्रांनो, तू हे रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ईश्वरी आता तिचं जे कपाट असतं ते उघडते आणि त्यामध्ये लाल रंगाच्या फडक्यात काहीतरी बांधून ठेवलेले असते. ईश्वरीची ती कित्येक वर्षांची स्वप्न अशी फडक्यात बांधल्यासारखी ती तिच्याकडे पाहत असते. ईश्वरी त्या फडक्यामधून बाहेर काढते घुंगरू. म्हणजेच डान्स करताना ईश्वरी जे पायात घुंगरू घालायची ते घुंगरू आता निघालेले असतात. आणि त्याचबरोबर आता ईश्वरीला ते पाहून खरंच खूप उत्साह आल्यासारखा होतो. कित्येक वर्षांनंतर ईश्वरीच्या पायामध्ये हे घुंगरू आता येणार म्हणून ती आनंदाने त्यांच्याकडे बघते आणि त्याच्याविषयीच्या अगोदरच्या आठवणी तिला आठवत असतात आणि त्यामुळे ती खूप खुश होत असते. मनातल्या मनात तिच्या गोष्टी चालू असतात की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मिळवायच्यात, या सगळ्यांमध्ये ती अडकलेली आहे. तेवढ्यात मागून अर्णव येतो आणि म्हणतो की मी सिंदूर आणते इथे. तेव्हा ईश्वरीच्या हातातून ते घुंगरू घेतो आणि ईश्वरी म्हणते की काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर ते घुंगरू इथे दे, मी ते तुझ्या पायात बांधतोय. ईश्वरीच्या पायात ते घुंगरू तो आता बांधायला लागतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने बघते आणि विचारते की अर्णव सर, हे काय करताय तुम्ही, घुंगरू पायात आत्ता का बांधताय. तेव्हा तो म्हणतो की आत्ता का म्हणजे मिस इंदोर, आपल्याला प्रॅक्टिस केली पाहिजे ना. तेव्हा आता ईश्वरीच्या मनात विचार येऊन जातो की आता लगेचच प्रॅक्टिस, अजूनही काही ठरलेलं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, इतका चेहरा कन्फ्युज्ड काय तुझा. अगं काही झालं तरीही आपल्याला जिंकायचं आहे ना, मग जिंकण्यासाठी हे सगळं करायला नको का, आपली प्रॅक्टिस तर झालीच पाहिजे. ओके. तेव्हा मग ईश्वरीला तो दुसरा घुंगरू मागतो आणि नंतर ईश्वरी दुसरा घुंगरू पण देते. तेव्हा मग तो पायामध्ये ते बांधतो. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते कारण अर्णव अगदी आपुलकीने ईश्वरीसाठी हे सगळं करत असतो. नंतर मग दुसरे घुंगरू पायात बांधल्यानंतर ईश्वरीला म्हणतो की चला सुरुवात करूया. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, म्हणजे आता मला कळत नाही आहे, मी आता इथे डान्स करायचा आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला म्हणतो की येस मिस इंदोर, तुला आता इथे डान्स करायचा आहे कारण की तुला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे ना. कमॉन, इतक्या वर्षानंतर तू प्रॅक्टिस करणार आहेत, सो तुला प्रॅक्टिस करायला पाहिजेच ना. ईश्वरी म्हणते की पण आता एवढ्या रात्री जर कोणी आलं तर. तेव्हा तो म्हणतो की नो वरी, आणि कोणी आलं तर डोअर क्लोज आहे, त्यामुळे इतकं काही घाबरण्याची गरज नाही आहे, आणि कोणी आलं तर आलं, लेट इट बी. सो तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, तू तुझा डान्स करू शकते. कमॉन मिस इंदोर, तुला थांबण्याची गरज नाही आहे, चल सुरुवात कर, असं ईश्वरीला तो आता समजावत असतो आणि म्हणतो की घाबरण्याची गरज नाही आहे आता त्याच्यामध्ये, चल तू डान्स करू शकते, असं म्हणून तो आता तिला समजावत असतो. आणि ईश्वरी अर्णवकडे बघते. अर्णवने जो काही तिच्यावर विश्वास ठेवला आहे त्यामुळे तिला खूप असं भारी फिलिंग येत असतं. अर्णव म्हणतो की झालं आता तुझं माझ्याकडे बघून, तर चल तयारी सुरू कर, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे, होईल सगळं व्यवस्थित, असं आता तो तिला समजावतो. आणि ईश्वरी देखील त्याच्याकडे आता गालात बघत हसत असते. त्यानंतर मग आता ईश्वरी ही अर्णवकडे बघता बघता बाजूला होते आणि अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर चल सुरुवात कर. तेव्हा आता ती अर्णवकडे बघून डान्स करताना लाजणार असते. तेवढ्यातच इथे आता ईश्वरीच्या हातून एका हातातलं घुंगरू खाली पडतं आणि आवाज होतो. तर इथे अर्णव हा झोपलेला असतो. ईश्वरीला हे अगदी रात्रीचंच जागेपणी असताना पडलेलं स्वप्न म्हणायला काही हरकत नाही. ईश्वरी आता इकडे तिकडे बघते, अर्णवला जाग येते, तो पटकन उठतो आणि विचारतो की मिस इंदोर, अगं हे काय करतेस तू, इतका आवाज कसला आहे, आणि हा एवढ्या रात्री हे घुंगरू का काढलेस तू, काय होतं आहे तुला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही सर, ते डान्ससाठी म्हणून शोधत होते मी. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, पण ही वेळ आहे का हे सगळं शोधण्याची, अगं वाजलेत बघ किती, झोप, आणि ह्या घुंगरूच्या आवाजाने तू जर आता डान्स करायला लागलीस तर सगळेजण उठतील, आणि तुला माहिती आहे का आजीला जर हा आवाज आला तर आजी घाबरेल आणि अटॅक बिटॅक यायचा त्या बिचारीला, त्यामुळे प्लीज आता ही घुंगरू ठेव आणि झोपायला ये, रात्र खूप झाली आहे मिस इंदोर, हे सगळं काय लावलेस एवढ्या रात्री तू, हां, असं ईश्वरीला तो विचारतो. ती म्हणते की हो हो थांबा, येते मी, झोपा तुम्ही झोपा, असं म्हणून ईश्वरी आता त्याला झोपायला सांगते. नंतर स्वतः ते घुंगरू घेऊन असते. ईश्वरीच्या लक्षात येतं की तिला आता थोड्या वेळापूर्वी का होईना एक गोडच स्वप्न पडलेलं होतं आणि ज्यामध्ये अर्णव तिला नाचायला सांगत होता. ती आता ते घुंगरू ठेवत असते आणि गालातल्या गालात स्वप्न आठवून हसत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वल्लरी ही बाहेर जाऊन फोन करते देशमुखबाईला. देशमुख म्हणते की हां आता काय बोल. तेव्हा मग वल्लरी म्हणते की माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे, तो मी तुम्हाला सांगायला फोन केला आहे.
तेव्हा लगेच देशमुख विचारते की प्लॅन फुलप्रूफ आहे का पण. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, आधी ऐकून तरी घ्या माझा काय प्लॅन आहे, त्यानंतर मग जे काय आहे ते बोला. त्यावेळेला मग ती देशमुखबाई म्हणते की बरं बोल आता काय प्लॅनिंग आहे. त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणते की माझ्या डोक्यात असं एक प्लॅनिंग आहे. ईश्वरीला डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे म्हणे, पण आमचा एक प्लॅन झालेला आहे. आता सगळा जो काही वल्लरीचा प्लॅन झालेला असतो नम्रतासोबत मिळून, तो सगळा प्लॅन ती तिच्यासोबत शेअर करत असते. आणि मग तो प्लॅन सांगत असताना वल्लरीलाही खूप आनंद होतो की कळलं ना तुम्हाला माझा नक्की काय प्लॅन आहे. आणि देशमुख पण बाई म्हणते की ठीक आहे, आता तू जो काही प्लॅन केला आहेस तो ओके आहे, पण तो कितपत योग्य ठरतोय ते बघ. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव यांना अडकवणं इतकं सोपं तर नाही, परंतु तू आता विचार कर की कसं व्हायचं आहे ते. म्हणजे अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही तुला कसं थांबवायचं आहे हे बघ तू. आणि जर हा प्लॅन यशस्वी झाला तरच तू आपल्या प्लॅनमध्ये इन आहेस असं समज. म्हणजे तेव्हाच तुझे 25% तुला मिळतील असं समज, असं ती तिला आता सांगते. आणि नंतर वल्लरी फोन ठेवते. दॅट इज दॅट. तर इकडे राकेश मात्र नुसता त्याच विचारांमध्ये असतो. त्याच्या डोक्यात तेच विचार सुरू असतात. तेवढ्यातच तिथे जो हवालदार तिथे असतो तो येतो आणि म्हणतो की काय रे, काय करतोयस तू. तेव्हा मग तो त्याचा सेल उघडतो आणि त्याला परातीमध्ये जेवण आणलेलं असतं ते जेवण खालूनच तिथे सरकवतो आणि त्याला देतो. त्यावेळेला मग सेल लावून घेतल्यानंतर लगेचच तो हातामध्ये ताट घेतो आणि तिथे त्याला म्हणायला लागतो की जेव रे, जेवून घे बाबा, जेवणावरती काही राग काढू नको, कळलं का, असं म्हणून आता तो त्याला जेवायला सांगतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता अर्णव हा तिथे मस्त आनंदात जेवत असेल, त्यामुळे राकेशला राग येत असतो. राकेश म्हणतो की साहेब काळजी करू नका, आज हे तुमचं खातोय मी घासपूसचं जेवण, पण उद्या जेव्हा मी या जेलमधून बाहेर पडेन ना तेव्हा मस्त बटर चिकनवर ताव मारणार आहे मी. हे ऐकल्यावरती आता लगेचच तिथून इन्स्पेक्टर हवालदार साहेब येतात आणि इन्स्पेक्टर पण येतात आणि हसतात. काय रे, कसली स्वप्न बघतोयस तू, इथे जेलमध्ये हे तुला खायला मिळतं ना, हेच तुझं जरा नशीब समज, कारण की उद्या तर काही तू बाहेर पडणार नाहीस. आणि काय रे, बाहेर पडण्याची इथून स्वप्न पडतोयस आणि मोठे बटर चिकन वगैरे खाण्याची स्वप्न बघतोयस, पण लक्षात ठेव हां, हे तुझे जे काही स्वप्न आहेत ना, ही तुझी स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत, माहिती आहे का. आणि काहीही झालं तरीही हे स्वप्न कधीच तुझं पूर्ण होण्यासारखं नाही आहे, असं आता तिथे त्याला सांगतात. आणि त्यानंतर मग आता राकेश हा गालातच हसत असतो, कारण त्याला माहीत असतं की त्याच्याकडे फुलप्रूफ प्लॅन आहे आणि त्या प्लॅनच्या मदतीने तो सुटणार आहे. मग तिथे म्हणतात की हे जे काही स्वप्न बघतोय बटर चिकन वगैरे खाण्याची, हे काही तुझ्या नशिबात नाही बाबा. आता तू इथे अडकलास आणि तुला काय वाटतं, जास्त शहाणपणा करतोयस का तू. इथून बाहेर सुटण्यासाठी कोण तुला मदत करणार आहे, कोणीही नाही. त्यामुळे इथे गप्प बसायचं आणि मिळेल ते खातोयस ना तेच नशीब समजायचं, जास्त उडायचं नाही, समजलं ना. आणि आगाऊपणा तर जास्त अजिबात करायचं नाही आमच्यासमोर. आता हे सगळं ऐकल्यानंतर तिथून तो सुनावून इन्स्पेक्टर निघून जातो. आणि निघून गेल्यानंतर राकेश मनातच म्हणतो की हां, मी निघाल्यानंतर ना तुझी बघ काय हालत होणार आहे ते. सगळ्यात पहिले तर तुला बोलणी खावी लागणार आहे, तुझी नोकरी जाईल ना, असंच बघतो काहीतरी, बघ आता माझी मजा, असं म्हणून राकेश मनातच खुश होत असतो की मी उद्या निघणार म्हणजे निघणार. काहीतरी त्याच्या डोक्यात प्लॅनिंग शिजत असतं. तर सगळे आता पुढच्या प्लॅनिंगला बसलेले आहेत. अंजली म्हणते की चिंटू, काही विचार केला आहेस का रे, काही आयडिया आहे का तुझ्या डोक्यात काय करायचं वगैरे ते. तेव्हा मग ती विचारते की ईश्वरी डान्सच करणार आहे ना, म्हणजे तसं त्यांचं ठरलं होतं ना अगोदर. तेव्हा मग अर्णव म्हणतो की नाही, अजूनही काही क्लॅरिटी नाही आहे की काय करायचं आणि काय नाही, समजत नाही आहे. तेवढ्यातच आता अर्णव हा काहीतरी शोधत असतो लॅपटॉपमध्ये. ईश्वरी धावत येते की अर्णव सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे अर्णव सर, असं करत करत ती आता धावत येते. त्याच वेळेला मग अर्णव ओरडतो आणि म्हणतो की काय, तुझं अगदी लहान मुलासारखं असं कसं पण धावत येते, आम्ही काहीतरी इम्पॉर्टंट डिस्कशन करतो आहे ना, आणि तू काय हे कसं पण ओरडत येतेस, व्हॉट्स रॉंग विथ यू, असं तो तिला विचारतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, माझ्याकडे ना मला आणि आजीला ना कॉम्पिटिशनसाठी एकदम तिरभिन्नाट आयडिया सुचलेली आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय, कोणती आयडिया आहे आता. तेव्हा आता आजी पटकन बोलते की काय वाटतंय माहिती आहे का, आता उद्याची जी कॉम्पिटिशन असणार आहे ना, पुढे येणार आहे ती, तेव्हा त्यामधून ना जे फूड आहेत ना त्यामधून कलर एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि त्यानंतर त्या कलरमधून अर्णव सरांनी काहीतरी पेंटिंग किंवा डिझाईन तयार करायची, असा विचार आहे. तेव्हा आजी म्हणते की हो, म्हणजे आजकाल
हे सगळं खूप चालतं ना. म्हणजे फूड्स जे कलर असतात, जे नैसर्गिक रंग असतात, त्यापासून तू तुझं पेंटिंग तयार करू शकतो. अशीच एक वेगळी आणि युनिक आयडिया सुचली आहे. म्हणजे कसं आहे ना, तुम्हाला करायचं आहे तर काहीतरी हटके आणि वेगळं करायचं आहे, तर त्याच्यासाठी ही आयडिया मला अगदी बरोबर वाटते. म्हणजे मी सांगितलं आहे, तुम्हाला ठरवायचं आहे पुढे काय करायचं आहे ते अर्थात. तेव्हा आता अर्णव आणि अंजली विचार करतात की वाव, ही तर एकदम भारी आयडिया आहे. म्हणजे बरोबर बोलते आजी. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो ना, म्हणजे मलाही तसंच वाटतं की ही आयडिया ना तेवढी चांगली वर्क करू शकते. म्हणूनच मी तुम्हाला सांगते. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणतो की ओके ओके राईट, मला तरी हे परफेक्ट वाटतंय. म्हणजे या सगळ्या पदार्थापासून म्हणजे कसं म्हणतेस तू? तेव्हा ती म्हणते की अरे, आपण बिटापासून लाल रंग घेऊ शकतो नैसर्गिक, बरोबर, पिंक कलर. त्याचप्रमाणे आमसुलापासून ही रंग काढता येतो. आणि आपल्याला हळदीचा कलर काढायचा असतो, तर तो आपण त्या हळद किंवा आंब्यामधून काढू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे कलर आपण काढून आपले जे काही कॉम्पिटिशन आहे ते पूर्ण करू शकतो, बरोबर की नाही? तेव्हा मग आता लगेचच मामा म्हणतो की हो, म्हणजे अगदी बरोबर आई, तुझी ही आयडिया जी आहे ना ती अगदी योग्य वाटते मला. म्हणजे जे काही आहे ते कलरमधून एक्स्ट्रॅक्ट करायचं, एकच नंबर भारी आयडिया वाटते. तेव्हा मग आता अर्णव बोलायला लागतो की ठीक आहे, पण ईश्वरी हे सगळं कलर एक्स्ट्रॅक्ट करेल कसं? तेव्हा मग आजी म्हणते की हो, म्हणजे तुला ठरवायचं आहे तुम्ही काय करायचं आहे, समजलं ना? तेव्हा आता आजी म्हणायला लागते. त्यावर अर्णव म्हणतो की नाही नाही आजी, एकदम भारी आयडिया आहे तुझी, युनिक काहीतरी कन्सेप्ट आहे, मलाही आवडली. तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की हो, कुठली ती भन्नाट, कुठला तुरभन्नाट आयडिया आहे ही. तेव्हा मग आता लगेच ईश्वरी म्हणते की मामा, तुरभन्नाट नाही तिरभन्नाट म्हणतात त्याला. मग लगेच मामा म्हणतो की हो हो अगदी बरोबर, छान छान कल्पना काढली आहे. तेव्हा मग आता आई, काहीतरी गोडाचं होऊन जाऊन दे, इतका छान कन्सेप्ट सुचली आहे तुला, इतकी छान युनिक आयडिया दिलीस पोरांना, चल चल आता ना गोडाचा काहीतरी पदार्थ होऊन जाऊन दे. असं म्हणून आता मामा आजीला ढकलत ढकलत किचनमध्ये घेऊन जातो. तेव्हा अंजली म्हणते की मामा, अरे काय रे, किती त्रास देतोयस आजीला? पण काही तो ऐकायला तयार नाही. तो मामा आजीला घेऊन किचनमध्ये आता निघून जातो. त्यानंतर मग आता इथे सगळेजण गप्प बसलेले असतात. ईश्वरीलाही पुढचा विचार करायचा असतो, त्यामुळे ती जास्त जरा गोंधळलेली असते. त्यानंतर मग आता अंजली ही बसलेली असते. ती विचारते की आकाश आणि नम्रता, तुम्ही दोघंजणही काय डिसाईड करणार आहात? तेव्हा मग लगेच नम्रता म्हणते की काय माहिती, आमचं पण तसं काही अजून फायनल डिसाईड नाही आहे, बघूया काय करता येईल ते. असं म्हणून आता ती त्यांना उडवाउडवीची उत्तरं देत असते. परंतु इथे ईश्वरी आणि अर्णव यांचं काहीतरी फिक्स होत असतं, याची मात्र जळफळाट होतच असतो. तेव्हा आता इथे ईश्वरी म्हणते की हो ना ताई, म्हणजे आहे ना अगदी बढिया आयडिया. तेव्हा मग आजी तिकडून निघून गेल्यावर ईश्वरी म्हणते की खरंच ही आयडिया ना आजींची आहे आणि मलाही खूप आवडली. मग नंतर नम्रता विचार करू लागते की झालं, यांचं सगळेजण कौतुक करतायत, आम्ही पण स्पर्धेमध्ये आहो हे कोणाला विचारच येत नाही आहे. आता तिच्या डोक्यामध्ये तेच विचार पुन्हा रेंगाळत बसलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही कशी पडावी यासाठी पुढचं प्लॅनिंग जे वल्लरीने आणि नमुने केलं आहे ते करायला ते सुरुवात करत असतात. आता वल्लरी तिला सांगते त्याप्रमाणेच नम्रता आता घाबरलेली असते. खरं तर तिला घाम फुटत असतो. ईश्वरीच्या बाबतीत हे करत असताना तिला खूप कसं तरी वाटत असतं, पण तिच्या हातात काहीही नसतं. आता ती समोर जी कटिंग वायर असते किंवा जो दोरा असतो, थ्रेड, तो कापणार असतो पाय. आता तोच दोरा ती आता तिथे तिच्या एंट्रीजवळ लावत असते. म्हणजे तिथे एंट्री येत असताना ईश्वरी तिथे अडकावी आणि तिचा पाय कापावा, यासाठी तिचं हे सगळं सुरू असतं. तर अर्णव हे सगळे पेंटिंगचे काम सुरू करतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, तू पण शांत बसू नको, तुझ्याही कामाला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा मग आता नम्रता ही तिथून दोरी बांधत असते आणि ती कटिंग वायर आणून तिथे ईश्वरीच्या जागेवरती लावत असते. ईश्वरी मात्र कपाटातले आपले कपडे काढून ठेवत असते आणि मग ते इस्त्रीसाठी ती घेऊन जात असते. नम्रता आता पटकन ते लावते कसं बसं आणि विचार करते की ईश्वरीला जर हे नाही मिळालं तर मग काय करणार, असं म्हणून ती आता खूप टेन्शनमध्ये असते. आणि त्याच वेळेला त्या वायरमधून ती आता पाय टाकणार असते आणि तेवढ्यातच तिचा पाय वाजतो, पण तिच्या हाताला मात्र जरासं लागतं. आता ईश्वरी येते की नाही याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं आणि तोपर्यंत ती बरोबर आधी ती स्टीलची जी वायर असते ती वायर अगदी व्यवस्थितपणे लावून ठेवत असते. आणि ते लावत असताना तिचं इकडे तिकडे लक्ष असतं, तर दुसरीकडे वल्लरीचंही आजूबाजूला लक्ष असतं.
आता वायर नम्रता अगदी व्यवस्थित लावते, पण तिच्या मनामध्ये धाकधूक मात्र असते, कारण की जर मला कोणी बघितलं, मला कोणी पकडलं तर पुन्हा प्रॉब्लेम होणार हे तिला माहीत असतं. आणि त्यासाठी तिची ही सगळी धावपळ सुरू असते. त्यानंतर मग आता नम्रता म्हणते की ईश्वरी मला माफ कर, परंतु मला हे सगळं करावं लागणार आहे. मला ही कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचं आहे, त्यासाठी मी काहीही करू शकते, असं ती मनातच आता स्वतःच्या विचार करत असते. नंतर ती पटकन धावत खाली येते आणि भाजी चिरण्याचं बसून तिथे नाटक करत असते. आणि मग म्हणते की आता मी इशूला आवाज देते. तिथून तिला वल्लरी पण खुणावते की दे आवाज. मग आता तिथून नमू आवाज देते की इशू जरा येतेस का गं. तेव्हा ईश्वरी वरूनच आवाज देते की हां ताई आले. तेव्हा मग ती म्हणते की चला आता मात्र ईश्वरी येईल आणि मग मजा येईल. ईश्वरीच्या हातात असतात कपडे आणि ते कपडे ती लॉन्ड्रीसाठी घेऊन चाललेली असते. आणि त्याच वेळेला आता त्या दोऱ्याकडे मात्र सुरुवातीला ईश्वरीचं लक्ष नसतं. आता नमू वाटच बघत असते की कधी एकदा ईश्वरीचा त्या दोरीवर पाय पडतोय आणि कधी एकदा तिचा पाय कापला जातोय. असं म्हणून ती आता मनातल्या मनात खूपच खुश होत असते की ये इशू ये, याच्यावर पाय ठेव म्हणजे तुझा पाय कापला जाईल. तर ईश्वरीच्या इथे साड्यांवर पूर्ण तिचं लक्ष असतं. कोणकोणत्या साड्या दिलेल्या आहेत इस्त्रीसाठी याकडे ती बघत असते. तेवढ्यातच आता इथे खाली येत असताना एक साडी ईश्वरीच्या हातातून खाली पडते आणि ती बरोबर नेमकीच जाऊन ती जी दोरी असते त्यावर जाऊन पडते. आता ईश्वरीला ती साडी वरच्यावर अलगद अशी कशावर तरी राहिल्यासारखं वाटतं. म्हणूनच इशू म्हणते की अरे हे काय, हे अचानक इथे काय बांधलं गेलं आहे. म्हणून ती बघायला जाते आणि तेवढ्यातच नम्रताचंही लक्ष देते जातं की झालं, फायनली काहीच होऊ शकलं नाही. इशूचं लक्ष त्या दोरीवर गेलं, त्याच्यामुळे तिचा आता मूड ऑफ होतो. मग ईश्वरी खाली वाकून बघते आणि तिचं लक्ष दोरीकडे जातं. ती म्हणते की बापरे, हा असा डेंजर दोरा इथे कोणी बांधला. तिचं लक्ष गेल्यावर ती आता हात लावून बघते आणि म्हणते की बापरे, जर आता याच्यावर माझा पाय पडला असता तर मी जोरात पाय कापला गेला असता आणि मी त्याच्यावरून पडले पण गेले असते. नेमका हा दोरा इथे कसा काय बांधला गेला, ईश्वरीला काही कळेनासं होतं. मग आता नम्रता आणि वल्लरी दोघींचंही पुन्हा प्लॅन फ्लॉप. वल्लरी चेहरा पाडते आणि म्हणते की झालं, हिला दिसलं शेवटी जे काही दिसायचं होतं ते. आणि मग वल्लरी म्हणते की आताही हा प्लॅन फूस झाला आहे आमचा. मग नम्रता मनातच विचार करते की इशूला दिसली कशी काही वायर. तर दोघीही आता एकमेकींकडे बघतात आणि पुन्हा एकदा वल्लरी ही नजरेमधूनच तिला अशी टोमणे मारल्यासारखी करते. नंतर ईश्वरी मनातच म्हणते की मला कळत नाही आहे ही वायर इथे कोण असं ठेवेल आणि व्यवस्थितपणे लावली आहे. आता मात्र वल्लरी तिथे थांबत नाही, ती मागे वळते आणि नम्रता इशूजवळ पुढे येते की इशू काय झालं, तू तिथेच का थांबली, जिन्यांवर ये ना खाली. तेव्हा ईश्वरी म्हणते की बघ ना अगं नमुता, इथे काय केलं आहे ते, इथे ना दोरी बांधून ठेवली कोणीतरी आणि इतकी धारदार दोरी आहे की जर पाय पडला तर पाय कापूनच जाईल. तेव्हा ती म्हणते की अरे बापरे, हे कसं झालं अचानक. तेव्हा ती म्हणते की हो बघ ना अगं, माझा पायच पडला असता पण नशीब माझं लक्ष गेलं. तेव्हा मग आता नम्रता तिला दाखवते की इशू अगं, मी आता काम करत होते ना तर माझा पण हात असं बोट कापलं गेलं आहे बघ ना. तेव्हा म्हणूनच मी तुला आवाज देत होते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की बरं थांब, मी येते खाली. नम्रता म्हणते की हो थांब, तू कशी येशील थांब, मी हे मधलं जे आहे ना ते काढून टाकते ही दोरी. काय माहिती असं कोणी लावलं असेल. तर ईश्वरीच्या डोक्यामध्ये विचार येत असतात. ती विचार करत असते की हे नेमकं सगळं कोण करू शकत असेल, याच्या मागे कोण असू शकेल, असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो आणि तोच विचार तिच्या डोक्यात फिरत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नमू म्हणत असते की इशू खाली ये, काय झालं, तुझं काही ठरलं आहे की नाही. बरं मला सांग की ईश्वरी विचारते की ताई अगं, तू मला आता आवाज देऊन खाली बोलवलं, नक्की कशासाठी बोलवलं, काही कल्पना. तेव्हा ती म्हणते की हो अगं, मी तुला याच्यासाठी बोलवलं की ना तुमचं काही ठरलं आहे की नाही, कॉम्पिटिशनमध्ये काय करायचं आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, अर्णव सर पण तेच शोधतायत की काय करायचं आहे कॉम्पिटिशनमध्ये, म्हणजे ना काही सुचतच नाही आहे, अशा वेगळ्या काहीतरी युनिक आयडिया आल्या पाहिजेत, पण काय करायचं ना तेच मला सुचत नाही आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे नमू लगेच तिला बोलायला लागते की हो, म्हणजे काहीतरी असं वेगळं असायला पाहिजे जे आपल्याला करता आलं पाहिजे. त्याचबरोबर तिला आता ईश्वरी म्हणते की तुम्ही काही डिसाईड केलं आहे का.
तेव्हा ती म्हणते की नाही ना, माझं आणि आकाशचं पण तेच सगळं चालू आहे की काय करायचं काय नाही काही सुचतच नाही आहे. त्यामुळे ना जरा गडबड झाल्यासारखी वाटते, म्हणून म्हटलं की तुला विचारावं तुझं काही सुचलं आहे की नाही. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हो, बघूया आपण सुचवूया काहीतरी आणि वेगळी काहीतरी अशी कल्पना मांडली पाहिजे जेणेकरून सगळं काही व्यवस्थित करता येईल. आणि हो ताई, मला माहिती आहे की काहीही झालं ना, आपण काहीही सादर केलं तरीही जिंकल्या आपल्यापैकीच कोणती तरी जोडी पाहिजे. आपणच कोणीतरी जिंकलं पाहिजे आणि स्पर्धकांच्या सगळ्यांच्या तोंडावर आपण जिंकायचं आणि सगळ्यांच्या पब्लिकच्या तोंडावर फक्त आपल्या दोघांच्या जोडीचं नाव राहिलं पाहिजे. असं काहीतरी आपण करूया असं ईश्वरी तिला सजेस्ट करते. पण नम्रताला त्याचा राग येत असतो. ईश्वरी म्हणते की बरं चल, मी जाऊन येते, मला जरा जाऊन यायचं आहे, अर्णव सर काय म्हणतात ते बघते. आता नम्रताचा पुन्हा चेहरा पडतो, कारण की जे काही प्लॅनिंग ठरवलं आहे ते यशस्वी झालेलं नाही आहे. पुन्हा एकदा फसली येते. नम्रता आणि वल्लरी पुन्हा एकदा एकट्यामध्ये भेटतात आणि नम्रता म्हणते, चेहरा पाळून बसलेली असते की आई होऊ शकलं नाही, ईश्वरीने बघितलं अगदी बरोबर. तेव्हा लगेचच आई म्हणायला लागते, म्हणजेच वल्लरी, की अगं ठीक आहे, एक प्लॅन फसला म्हणून काही हरून बसायचं नसतं लगेच, आपण दुसरं प्लॅनिंग पण करायचं असतं लगेच, घाबरू नकोस तू. तेव्हा मग लगेच ती म्हणते की आई नाही, मला ना खूप भीती वाटते. नम्रताचं मन अगदी घाबरल्यासारखं झालेलं असतं, ती थरथरत असते. वल्लरी म्हणते की अगं थरथरतेस कशाला, तू कशाला काळजी करतेस. तेव्हा नमू म्हणते की नाही आई, मला ना खूप भीती वाटते. म्हणजे इशूच्या बाबतीत असं मी जेव्हा करत होते तेव्हा मला घाबरायला होत होतं. म्हणजे जर तिच्या पायाला काही झालं असतं तर, तिला काही झालं असतं तर, माझी लहान बहीण आहे ती, माझा जीव अगदी कासावीस होत होता हे सगळं करताना. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ, हेच आहे, इमोशनल होऊन चालणार नाही. जर तू इमोशनल झालीस तर तू या राऊंडमध्ये हरलीच म्हणून समज. त्यामुळे तुला आता जे काही करायचं आहे ना ते अगदी आत्मविश्वासाने करायचं आहे. ईश्वरीसाठी जे काही करशील ते तू तिला हरवण्यासाठीच करणार आहेस, इतकी गोष्ट लक्षात घे. त्यामुळे तो कुठलाही दुसरा विचार करू नको. तुझ्या डोक्यात फक्त एकच राहिलं पाहिजे की तुला जिंकायचं आहे. मग तुझं मन तुला कुठल्याही प्रकारचं गिल्ट देणार नाही. समजलं ना. आता एक काम कर, पुढचा प्लॅन असा आहे की या औषधातले ना 4 ड्रॉप ईश्वरीच्या तोंडात जाऊ दे. म्हणजे कसं आहे की ती जागेवर, तेव्हा लगेच आजी ते ऐकल्यावर नमू म्हणायला लागते की आई नाही, हे जर खाऊन तिला काही झालं तर नको नको, उगीचच नको, ती रिस्क नको. वल्लरी म्हणते की अगं असं काहीही होणार नाही आहे, तू अजिबात घाबरू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, उगीचच टेन्शन घेऊन नको तो विचार करू नको. आणि हो गं, तू विसरतेस कशी काय की काही करून तुला ईश्वरीला हरवायचं आहे, मग तुला ही कठोर पावलं उचलावीच लागणार आहेत. नम्रता म्हणते की नाही आई, मला ना भीती वाटते की जर काही झालं तर, तिला काही होणार तर नाही ना. तेव्हा मग ती म्हणते की नाही, काहीही होणार नाही आहे, फक्त एवढंच आहे की तिला काही सुचणार नाही आणि ती जागेवर बसेल. त्यामुळे तुला हे करावंच लागणार आहे. जर तू हे केलंस ना तर आणि तरच तू स्पर्धेमध्ये टिकू शकशील, समजलं ना. आणि स्पर्धा जिंकायची तुला तर तुला हे सगळं करावंच लागणार आहे, असं आता नम्रताला ती समजावते. आणि म्हणते की आता घे हे औषध आणि बघ पुढे काय करायचे ते. सगळ्या गोष्टी अगदी तुला व्यवस्थित समजल्या पाहिजे. आणि हो, ईश्वरीला ह्याचे जर 4 थेंब केले तर मात्र सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. बघ ठरव काय करायचं ते, असं म्हणून ती आता तिच्या हातामध्ये ती बाटली देते आणि मनातच विचार करत असते की झालं. आता ही नम्रता पेटून उठली आहे, ही काहीही ईश्वरीच्या विरोधात करायला तयार होणार. त्यामुळे मी आता मजेशीर ही गंमत घेणार आहे. बघूया आता कसं काय ही ईश्वरी स्पर्धेत भाग घेते. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की नम्रता आता ईश्वरीसाठी एक मोठा डाव खेळत असते. ती मुद्दामच ईश्वरीच्या वाटेवर काहीतरी लाकडाची वस्तू ठेवते जेणेकरून ईश्वरीचा पाय घसरायला पाहिजे आणि ती पुढे पडायला पाहिजे. तर नम्रताने मुद्दामच मध्येच लाटणं ठेवलेलं असतं आणि गॅसवरती दूध उकळत असतं. तेव्हा आता ईश्वरी ही चालत चालत पुढे येत असते आणि तिचं लक्ष खाली नसतं. आता त्याचबरोबर ईश्वरी ही चालत येत असताना तिचा पाय त्या लाटणावर पडतो आणि लाटणीवर पाय पडल्याबरोबर तिचा पाय घसरतो आणि ती जोरात ओरडते आणि तिथून अर्णव येत असतो आणि अर्णवचं लक्ष तिच्यावर जातं. तेव्हा आता तो जोरात मिस इंदौर असा आवाज देतो. ईश्वरी मात्र जोरात तोंडावर जाऊन आपटते. आता अर्णव मात्र पूर्णपणे घाबरलेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरीचा अशी इजा झाल्यानंतर राकेश हा फोनवर बोलत असतो की मला लवकरात लवकर बाहेर इथून काढायचं आहे. आता उद्याचा दिवस आहे, मला इथून बाहेर कसं काढायचं याची सगळी प्लॅनिंग तयार करा, त्याशिवाय मला इथून निघता येणार नाही, समजलं ना. सगळीकडे सेटिंग व्यवस्थित करून ठेवा, असं तो आता तिकडून सांगत असतो.
आणि फोनवर बोलताना त्याचा एक वेगळाच रुबाब असतो. मला इथून काढा आणि माझी सगळी व्यवस्था झाली पाहिजे असं तो बोलत असतो. आणि फोन ठेवल्यानंतर त्याचं जेव्हा फायनल होतं आहे निघण्याचं तेव्हा म्हणतो की चला, ईश्वरी आणि अर्णव दोघांनी एकमेकांची खूप साथ दिली ना, खूप एकमेकांबरोबर उडलात. आता बघा, दोघांनी एकमेकांबरोबर जगून घेतलं, आता दोघांनी एकमेकांसोबत मरण्याची वेळ तुमची आलेली आहे. चला, आता तुमचा फायनल डाव संपवायला मी येणार आहे. शेवटच्या स्पर्धेपर्यंत तुम्ही राहणार नाही असं तो इथे बोलत असतो. आता राकेश पुढे नेमकं काय करणार आहे सगळं पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.